शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोयाबीन आली प्राईड 99 आणि 2017-18 पासून हा वाण खऱ्या अर्थानं आपण शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचवला. स्वर्गीय विजय मामा चौधरी यांच्या आयुष्यभराची ही देण, त्यांचं संशोधन आज खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांच्या गळ्यातील ताईत हा वाण बनलेला आहे. महाराष्ट्रातील एकही शेतकरी असा नाही का ज्याला प्राईड 99 ह्या वाणाबद्दल माहिती नाही. आणि होय, सोयाबीन उत्पादनामध्ये खऱ्या अर्थानं एक क्रांती या वाणाने घडून आणली आणि सरासरी जे उत्पादन 10, 11, 12 क्विंटल पर्यंत थांबलेलं होतं, या उत्पादनाला हा वाण 12 ते 16 क्विंटलच्या दरम्यान, नवे तर 18 इंच किंवा टोकन पद्धतीने करणारे काही आमचे शेतकरी आहे ते 17-18 क्विंटल पर्यंत घेऊन गेले. या वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सरासरी 100 ते 110 दिवसामध्ये लागवडीपासून किंवा पेरणीपासून तयार होणारा हा वाण आहे. आणि उंची याची वाली 70 सेंटीमीटर म्हणजे 2.5 पावणे 3 फुटापर्यंत वाढणारा हा वाण. एका झाडाला 250 ते 300च्या दरम्यान शेंगा आपणास पाहावयास मिळालेल्या आहेत. रोग आणि किडीला प्रतिकारक्षम असणारा हा वाण, या वाणाला निळ्या रंगाची फुले येतात. आणि सांगण्याचं वैशिष्ट्य 3 ते 4 दाणी शेंग याचं एक विशेष आकर्षण ठरतं. हे करत असताना मागील एक 4-5 वर्षापासून बरेचसे सोयाबीन वाण येलो व्हेन मोजॅक या रोगाला बळी पडताना दिसत आहे. परंतु हा वाण त्या रोगास काही प्रमाणात प्रतिकारक्षम आहे. तरी पण शेतकरी मित्रांनो गाफील राहायचं नाही, कारण येलो व्हेन मोजॅक या रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीमुळे होत असतो. आणि शेतकरी बांधव सोयाबीन पिकामध्ये रोग कीड नियंत्रण करीत असताना प्रामुख्याने आळीच्या औषधाला प्राधान्य देतात, परंतु सोयाबीन वरती पांढऱ्या माशीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. जर आपण एकत्रित पांढरी माशी आणि आळी याच्या नियंत्रणाच्या अनुषंगाने जर प्रयत्न केले आणि जोडीला योग्य संतुलित खता अन्नद्रव्याचा पुरवठा, शिफारसीत रासायनिक खताची मात्रा जर या वाणाला पोहोचली, योग्य रोग कीड नियंत्रणाबरोबरच तण नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन जर झालं तर हा वाण खऱ्या अर्थानं अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपणाला घेऊन जाऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, हा वाण देत असताना सांगण्यास एक अभिमान वाटतो की पहिली बॅग ह्या कंपनीमध्ये सोयाबीनची या कंपनीने तयार केली असेल, तिथपासून आजपर्यंत आम्ही त्यांच्या यशाचे साक्षीदार आहोत. अक्षरशः पहिले 2 वर्ष शेतकरी बांधवांना 2 किलो, 4 किलो, 5 किलो अर्धी बॅग आम्ही फोडून 2-2, 4-4 किलो बियाणं आमच्या आग्रह खातीर लागवडी करायला सांगितल्या. आणि आज त्याचं यश एक मौनगिरी कृषी दीपक 10 ते 12 हजार बॅगा प्राईड 99 विकतो. आणि फार मोठी व्याप्ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर या सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्राची वाढलेली आहे. तर सांगायचं कारण आणि विश्वासार्हता जे आपण म्हणतो, साथी पोर्टल ऍपचं स्कॅनर इथं या लेबल वरती दिलेलं आहे आणि या मार्फत आपल्याला एक समजू शकतं बियाण्याचा संपूर्ण प्रवास, म्हणजे बियाण्यापासून तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे बियाणं पोहोचलं कसं, सीड प्लॉट तयार झाले कसे, पॅकिंग झालं कसं, कुठल्या अधिकारी इन्स्पेक्शनला होता, सही कुणाची आहे, कोणत्या डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचलं आणि कोणत्या डिस्ट्रीब्युटर मार्फत कुठल्या रिटेलर पर्यंत पोहोचून ती बॅग कुठल्या शेतकऱ्याच्या हातात पोहोचली, हा संपूर्ण प्रवास या साथी पोर्टल ऍप मार्फत, या स्कॅनर मार्फत आपल्याला समजू शकतो. दुसरा अजून एक मुद्दा, एसओपी स्कॅनर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. या एसओपी स्कॅनरला जर आपण स्कॅन केलं तर सोयाबीन पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन आपणास या ठिकाणी पाहावयास मिळेल. तर निश्चितच जे प्राईड 99 चे दिवाने शेतकरी आहे त्यांनी तर अवश्य लावा, परंतु ज्यांनी अद्यापर्यंत ह्या वाणाची लागवड केली नसेल त्यांनी अवश्य एकदा प्राईड 99 या वाणाची लागवड करावी. आणि मोठ्या प्रमाणात स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि सांगण्याचं कारण अभिमान असा, या कंपनीच्या पहिल्या 1 किलो बियाणं निर्मितीपासून तर आज हजारो लाखो टन बियाणं निर्मितीपर्यंतचा प्रवासाचे साक्षीदार मौनगिरी कृषी दीपक ही संस्था आहे. आणि सुरुवातीला म्हणजे बियाणं लागवडीपासून आज वटवृक्ष जो झालाय, त्या वटवृक्षाला थोडंफार का होईना नवसंजीवनी अमृत हे मौनगिरी कृषी दीपकच्या साथीनं मिळालेलं आहे. धन्यवाद.